अमरावती जिले के मेड़घाट क्षेत्र में जल संकट गहराता हुआ नजर आ रहा है। चिखलदला और धारनी तालुका के दुर्गम और पहाड़ी इलाकों में लोगों को पीने के पानी के लिए भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी को देखते हुए ग्रामीणों ने प्रशासन से मांग की है कि सभी बोरवेल, हैंडपंप और जर्ज कुओं की तुरंत मरम्मत की जाए। वर्तमान में 200 फीट तक बोरवेल खोदने का नियम इस क्षेत्र में के लिए पर्याप्त नहीं माना जा रहा है, इसलिए अब इसे बढ़ाकर 400 से 500 फीट तक करने की आवश्यकता जताई गई। अमरावती जिला युवा कांग्रेस अध्यक्ष राहुल येवले ने सरकार से इस समस्या पर स्थायी समाधान और जलापूर्ति कार्य में गुणवत्ता व पारदर्शिता दिखाने की मांग की। आज कामिदा या गावामध्ये आम्ही आलेलो आहे। इथं ह्या हातपंपला वॉटर लेवल कमी झाल्यामुळं अर्धा एक तास हापसी हलवल्यावरही पाणी येत नाही आहे आणि गावातील आमच्या आदिवासी नागरिकांना पाण्यासाठी इथून 1 किलोमीटर जंगलामध्ये विहीर आहे, त्या विहिरीवर जावं लागत आहे। त्या विहिरीची पण पाण्याची पातळी कमी झालेली आहे। शासनाचा धोरणच चुकीचं आहे। आज आम्ही पाहतो मेळघाटमध्ये प्रत्येक ठिकाणी वॉटर लेवल कमी असल्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही आणि या हातपंप बोरवेल शासकीय ज्या यंत्रणेमधून काम केल्या जाते त्यांचा नियमच हा आहे की 200 फुटाच्या खाली बोरवेल करता येत नाही। त्याचे पाईप वॉटर लेवल कमी झाल्यावर पण त्याची पाईप वाढवता येत नाही। हातपंप सुद्धा 200 फुटाच्या वर करता येत नाही। त्यामुळे माझी सरकारला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये धारणी चिखलदरा या भागामध्ये हा डोंगराळ भाग आहे आणि इथं पाण्याची पातळी खूप कमी आहे। त्यामुळे या हातपंप बोरवेल या योजनांसाठी सरकारने तो नियम शिथिल करून त्यांना इथं 400-500 फुटापर्यंत जी वॉटर लेवल आहे, जो पाणी मिळेल तोपर्यंत त्यांना खोदण्याची परवानगी द्यावी अशी एक नम्र विनंती आहे। कारण आज आम्ही बघतो की वॉटर लेवल कमी झाल्यामुळे या सगळ्या शासकीय योजना कमकुवत होत आहे आणि त्यांना पाणी मिळत नाही आहे। पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। करोडो रुपयांच्या योजना या पाण्याच्या पातळीमुळे फेल होत आहे। त्याच्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि गांभीर्याने लक्ष देऊन आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष देऊन सगळ्यांनी या प्रश्नासाठी आवाज उचलायला पाहिजे। आणि मेळघाटमध्ये विशेष बाब म्हणून मेळघाट, चिखलदरा, धारणी तालुक्यामध्ये वॉटर लेवल कमी असल्यामुळे त्यांना 200 फुटाच्या वर पाणी लागेपर्यंत जेवढं फूट आतमध्ये जाऊ शकते तेवढं त्यांना परवानगी द्यावी, ही एक आमची युवक काँग्रेसची मागणी आहे। येणाऱ्या काळात याकडे लक्ष दिलं तर मेळघाटमध्ये नक्कीच प्रत्येक गावामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि योग्य त्यांना पिण्याचं पाणी मिळेल। पानी नहीं मिल रहा, 8-8 दिन पानी नहीं मिलता, पानी नहीं है, वही खूब झगड़ता। एक आपसी है तो बड़े दूर पानी है, पानी मिल ही नहीं रहा।